जॉईन झाले का सगळे? प्लीज जॉईन फास्ट. So what I told now, I want to draw the output characteristics. आता कसं आहे ऍक्टिव्ह रिजन मध्ये, म्हणजे हा तुमचा फॉरवर्ड बायसिंग आहे, बेस हा तुमचा इनपुट साइड आणि आउटपुट साइड तुमचं काय आहे, रिव्हर्स बायसिंग आहे. मग आता फॉरवर्ड बायसिंग मध्ये मला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करताना आउटपुट व्होल्टेज वर्सेस आउटपुट करंट ड्रॉ करतो आहे. खरं त्यावेळेस कॉन्स्टंट काय ठेवतो आपण, आयबी. म्हणजे मला आयबी कॉन्स्टंट ठेवायचा आहे. मग आयबी मी कॉन्स्टंट काय ठेवणार आहे, 20 मायक्रो एम्पियर, 40 मायक्रो एम्पियर, 60 मायक्रो एम्पियर असे कॉन्स्टंट व्हॅल्यू ठेवणार आहे. आणि त्यावेळेस आउटपुट करंटची व्हॅल्यू काय येते आहे हे या फॅक्टर वरून फाइंड आउट करायचंय. बीटा इज इक्वल टू आयसी डिवायडेड बाय आयपी, दॅट इज आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट फॉर कॉमन इमिटर. बीटा इज नथिंग बट करंट गेन. मग आयसी ची व्हॅल्यू किती येणार आहे, मग ती मी सांगितलेली आहे. जर 20 ठेवलं तर 2 मिली एम्पियर, 40 ठेवलं तर 4 मिली एम्पियर, 60 मायक्रो एम्पियर ठेवलं तर 6 मिली एम्पियर. मग तर मी आता इथं लिहिते आहे आयबी इज इक्वल टू 20 मायक्रो एम्पियर असेल तर ते आयसी किती येते आहे, आयसी किती येणार आहे, 2 मिली एम्पियर. मग 20, मग हे रेंज स्केल किती घेतलेला आहे मी, दॅट इज आय हॅव टेकन हिअर 2 मिली एम्पियर. ओके, हिअर आय हॅव टेकन 4 मिली एम्पियर. Here I will taken 6 milliampere and here I will taken 8 milliampere. So when it is 20 microampere, it will be what? That is 2 milliampere and it will remain constant. It will remain constant. When it is 40 microampere, it will be what? That is 4 milliampere. It will be 60 microampere, it will be 6 milliampere, and it will be 80 micro, it will be 8 milliampere, and it will remain constant even if you increase the voltage for different value of IB. So here IB is, that is 40 microampere, here it is 60 microampere, and here it is 80 microampere. Here is IB. ओके, मग हे झाला तुमचा ग्राफ. आणि हा जो ग्राफ आहे तो म्हणतोय आपण कुठला रिजन आहे, ऍक्टिव्ह रिजन. दिस इज नथिंग बट ऍक्टिव्ह रिजन. So this is about the cutoff, saturation and active region in that is the output characteristics. त्यासाठी आता कुठले कुठले पॉइंट लक्षात ठेवायचे हे लक्षात घ्या. सॅच्युरेशन, कट ऑफ आणि ऍक्टिव्ह रिजन म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. वी सॅच्युरेशन व्होल्टेज किती आहे कॉमन इमिटर साठी, हे कॉमन इमिटर साठी चाललेलं आहे. बीटा म्हणजे करंट गेन काय आहे, त्याची व्हॅल्यू काय असते रेंज, आणि कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय घेतो आपण हे माहित असायला पाहिजे. ओके, हे झालं तुमचं जे काय आहे. आणि कॉन्स्टंट, जेव्हा इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स घेतो आपण त्यावेळी आपण कशाचा ग्राफ काढतोय आणि काय कॉन्स्टंट ठेवतोय. One more thing is remaining. What is output resistance? Output resistance it is denoted by what? जसं तुम्ही ह्याच्यासाठी केलं होतं, output resistance is nothing but what is that value? R0. R0 is nothing but what? Output voltage divided by output current. So delta VCE divided by delta IC. आणि at that time what is kept constant? काय constant ठेवले आपण? IB constant ठेवलेले. IB is constant. At that time IB is kept constant. मग हा जो फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे कशाचा फॉर्म्युला आहे, इनपुट रेजिस्टन्स, आउटपुट रेजिस्टन्स आहे. मग आउटपुट रेजिस्टन्सची व्हॅल्यू फॉर कॉमन इमिटर काय आहे, जास्त आहे का कमी आहे, जास्त आहे का कमी आहे. VCE इन्क्रीज करतात VCE जसा तुम्ही इन्क्रीज करता आहात तसं तुमचा आयसी काय राहतो आहे,
कॉन्स्टंट राहत आहे, लक्षात घ्या. आयसी ची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते, मग डिनॉमिनेटर पार्ट कॉन्स्टंट आहे आणि व्हीसी इन्क्रीज आहे, त्यामुळे R0 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट, व्हीसी, दॅट इज इन्क्रीज पार्ट. म्हणजे R0 ची व्हॅल्यू काय असणार आहे, इट विल बी लार्ज, इट विल बी व्हॉट, लार्ज of a CE configuration. So output resistance value is what, that is large for what, CB configuration, CE configuration. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay, so that is about the output characteristics. The output characteristics is divided into 3 parts. Cutoff region वेळेस तुमचा इनपुट करंट IB 0 असतोय आणि स्मॉल करंट फ्लो होतो आहे ड्यू टू मायनॉरिटी कॅरियर, दॅट इज ICBO. ओके, सो IC इज इक्वल टू ICBO. हे पण विचारलेलं आहे. कट ऑफ रिजन मध्ये ट्रान्झिस्टर जर असेल कॉमन इमिटर किंवा कॉमन बेस मध्ये, कॉमन इमिटर असेल तर त्यावेळेस मायनॉरिटी करंट मधला करंट काय असतो, कॉमन इमिटर असेल तर ICBO असतो आणि कॉमन बेस असेल तर ICEO असतो. लक्षात घ्या, कॉमन इमिटर आहे म्हणून इमिटर टर्मिनल घ्यायचा नाही, कॉमन ICBO बी घ्यायचा आणि कॉमन CB असेल तर बेस टर्मिनल घ्यायचा नाही, ICEO असणार. लक्षात आलेलं आहे का? त्याप्रमाणे असं लक्षात ठेवायचे. आणि नंतर मग हा जेव्हा IB करंट 0 असेल तेव्हा तुमचा मायनॉरिटी करंट असणार आहे आणि तो जो ग्राफ आहे त्याला म्हणतो आपण कट ऑफ रिजन. सॅच्युरेशन रिजनला बी सॅच्युरेशन 0.2 आहे. मग जसं तुम्ही व्होल्टेज 0 to 0.2 इन्क्रीज करता आउटपुट व्होल्टेज, करंट तुमचा रॅपिडली इन्क्रीज होतोय आणि 0.2 ला मॅक्झिमम अटेंड करतोय. सो बियॉन्ड दिस लाईन इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड सॅच्युरेशन रिजन. ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय आहे, द आउटपुट करंट अँड इनपुट करंट रिलेशन इट इज गिवन बाय बीटा, दॅट इज बीटा इज इक्वल टू IC डिवायडेड बाय IB. हे काय आहे, करंट गेन आहे. आणि जर आता IB ची व्हॅल्यू म्हणजेच इनपुट साइड तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, मग IB ची व्हॅल्यू 20, 40, 60, 80 ठेवलं तर IC ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची बाय टेकिंग बीटा इज इक्वल टू 100. So you will get 2 milliampere, 4 milliampere, 6 milliampere. And even if you increase the VCE, the IC current will remain constant. So IB 20 घेतला तर हा तुमचा स्केल फक्त वेगळा आहे, तिथं मायक्रो मध्ये आहे तर इथं मिली अँपियर मध्ये, खरं तेच आहे 20 आणि इथं 2, 40 आणि 4, 60 आणि 6. So you will get a constant IC current after that even if you change. So from here also you can say that this output current depend upon the input current and it is not depending upon the voltage. So transistor is what, current control device, not voltage control device. लक्षात आलेलं आहे? Okay with this? Yes, ma'am. Now we will go for the next part. आता next part काय आहे बघूया आपण. स्क्रीन शेअरिंगच बंद झालं. Common collector, it is not for your syllabus, only for comparison part we are going to take it. So now we are going to compare it. Compare करणार आहोत आपण वेगवेगळे काय आहेत बघा. अरे कुठं गेलं? शेअरिंग स्क्रीन कुठं गेलं? काय झालं? Okay, so we are going to compare now the common base, common emitter and common collector configuration. So out of that we have seen two, common base and common emitter, and common collector we are going to use only in the comparison part. So what is the common terminal? आता हे तुम्हाला सांगते.
कॉमन टर्मिनल, जर कॉमन बेस असेल तर कॉमन टर्मिनल तुमचा काय असतो, बेस असतो. कॉमन इमिटर असेल तर कॉमन टर्मिनल काय असतो, इमिटर. कॉमन कलेक्टर असेल तर कॉमन टर्मिनल काय असणार आहे, कलेक्टर. ओके. मग आता ह्याच्या अगोदर एक तुम्हाला डायग्राम फक्त कसं लक्षात ठेवायचं आहे, जर कंपॅरिझन पार्ट मध्ये आपल्याला जर हे येत डायग्राम तुम्हाला जर काढायची असेल तर आपण छोटीशी इथे डायग्राम काढू शकतो आहे. ती कशी ड्रॉ करायची, कॉमन बेस असेल तर तुमची डायग्राम कशी येणार आहे, अशी. सो दिस विल बी युअर बेस, दिस विल बी युअर इमिटर अँड दिस विल बी युअर कलेक्टर. हा इनपुट साइड असणार आहे आणि हा तुमचा आउटपुट साइड असणार आहे. तर इथे मी लाल घ्यायला पाहिजे, चुकून रेड घेतलं. हा बेस आहे, हा कलेक्टर आहे, हा इमिटर आहे. वेट 1 मिनिट. कॉमन बेस वेळेस काय लक्षात ठेवायचं आहे, ही डायग्राम लक्षात ठेवायची. सो बेस इकडे असणार आहे, दिस विल बी युअर इमिटर अँड दिस विल बी युअर कलेक्टर. हा इथं बेस आणि कलेक्टर मधलं काय असतंय, आउटपुट असणार आहे. आणि बेस आणि इमिटर मध्ये काय असणार आहे, इनपुट असणार आहे. इनपुट करंट तुमचा इमिटर करंट असणार आहे, आय ई. आउटपुट करंट तुमचा काय असणार आहे, आय सी. ओके. हा तुमचा असणार आहे. आता बघा, आणि कॉमन इमिटर वेळेस ही डायग्राम लक्षात ठेवायची. इमिटर, दिस विल बी युअर कलेक्टर अँड दिस विल बी युअर बेस. इनपुट साइड इकडे असणार आहे आणि आउटपुट साइड इकडे असणार आहे. आणि कॉमन कलेक्टरला कसं ठेवायचं, सेमच आहे, फक्त उलट करायचं. इथं कॉमन कलेक्टर इथं असणे, इथं बेस असणार आहे आणि हा तुमचा काय असणार आहे, इमिटर. हे तुमचं इनपुट साइड आणि हे तुमचं आउटपुट साइड. ही डायग्राम फक्त लक्षात ठेवली की आपोआप सगळं येते बघा. आता आहे कॉमन टर्मिनल, इथं काय आहे, बेस आहे. इथं काय आहे, इमिटर आहे. इथं काय आहे, कलेक्टर आहे. इनपुट रेझिस्टन्स तुम्हाला कॉमन बेस साठी माहिती आहे, इनपुट रेझिस्टन्स हा स्मॉल असतो आहे. इनपुट रेझिस्टन्स आपण बघितले, आर आय व्हॅल्यू, इट इज स्मॉल. कॉमन बेस साठी व्हेरी लो असती, कॉमन इमिटर साठी लो असती आणि कॉमन कलेक्टर साठी हाय असते. आपण दोन्ही पण इनपुट रेझिस्टन्स बघितलेले आहेत. कॉमन बेस साठी लो असती आणि कॉमन इमिटर साठी पण लो असती, व्हेरी लो असती. इथं ऑर्डर ऑफ ओहम असती, तर इथं ऑर्डर ऑफ किलो ओहम असते, लक्षात घ्या. म्हणून इथं व्हेरी लो सांगितले, ओहम आहे म्हणून. आणि इथं काय किलो ओहम मध्ये, म्हणून इथं लो सांगितलेले. नंतर आउटपुट रेझिस्टन्स सीबी साठी व्हेरी हाय आहे आणि सीई साठी पण हाय आहे आणि सीसी साठी काय आहे, लो आहे. कॉमन बेस आउटपुट रेझिस्टन्स आर नॉट ची व्हॅल्यू काय असते, हाय आहे आणि सीई साठी पण हाय आहे. व्हेरी हाय लिहा सीबी साठी आणि इथं हाय लिहा आणि हा तुमचा ऑपोजिट असतो, दॅट इज लो. करंट गेन अल्फा. आता करंट गेन म्हणजे काय, आउटपुट करंट. आउटपुटला कुठला करंट आहे, आयसी. इनपुटला करंट कुठला आहे, आई. सो आयसी डिवायडेड बाय आई, आयसी डिवायडेड बाय आई. हाय लक्षात ठेवली डायग्राम की आपोआप येईल, आयसी डिवायडेड बाय आई. नंतर व्होल्टेज आउटपुट गेन काय आहे, अजून सीई साठी आउटपुट करंट काय, आयसी. इनपुट करंट काय, आयबी. सो आयसी डिवायडेड बाय आयबी. तसंच इथं आउटपुट करंट काय, आयई आणि इथं काय आहे, आयबी. सो आई डिवायडेड बाय IB is nothing but gamma. Alpha, beta and gamma, these are the current gain for common base, common emitter and common collector. Voltage gain आपल्याला त्याचं हे नाहीये, एम्प्लिफिकेशन फॅक्टर हे सगळं बघायला लागणार आहे. त्यासाठी एम्प्लिफायर आपल्याला बघायचं आहे, एक ऍप्लिकेशन ट्रान्झिस्टरचं. त्यामध्ये खरं व्होल्टेज गेन असं त्यांनी स्पेसिफिक दिलेलं नाहीये, फक्त हे आपल्याला सांगितलंय की व्होल्टेज गेन कॉमन बेस साठी मिडियम आहे, कॉमन इमिटर साठी हाय आहे आणि कॉमन कलेक्टर साठी लो आहे. पॉवर गेन पण काय असणार आहे, व्होल्टेज गेन सारखीच आहे, मीडियम, हाय अँड लो. आता फेज रिलेशन इन इनपुट अँड आउटपुट. फेज रिलेशन म्हणजे यामध्ये इनपुट आणि आउटपुट जे काय आहे त्यामध्ये सीबी साठी फेज रिलेशन काय आहे की सीबी साठी इन फेज आहे, तर कॉमन इमिटर साठी काय आहे, 180 आउट ऑफ फेज आहे.
फक्त कॉमन इमिटर साठी वेगळं आहे, बाकीच्या दोन्हीसाठी सेम आहे. फेज रिलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट. कॉमन इमिटर साठी फक्त 180 आहे, बाकीच्या दोन्ही ह्याला काय आहे, सेम आहे. आता इनपुट करंट, आउटपुट करंट, इनपुट व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज, वी हॅव सीन दिस. इनपुट करंट इथं जायचं. इनपुट करंट काय आहे, आई. कॉमन इमिटर साठी काय आहे, आयबी. कॉमन सी साठी काय आहे, आयबी. आउटपुट करंट काय आहे, आयसी. आउटपुट करंट काय आहे, कॉमन इमिटर साठी आयसी आहे. आणि आउटपुट करंट कलेक्टर साठी काय आहे, आई आहे. नंतर इनपुट व्होल्टेज, इनपुट कुठं घेतोय, इमिटर आणि बेस. इमिटर बेस म्हणजे व्हीईबी. इनपुट व्होल्टेज व्हीबीई. इनपुट व्होल्टेज व्हीसीबी और बीसी. नंतर आउटपुट व्होल्टेज कुठं घेतोय, कलेक्टर आणि बेस, व्हीसीबी. कलेक्टर आणि इमिटर सीई साठी, आणि इमिटर आणि कलेक्टर सीईसी. ओके. आणि ऍप्लिकेशन, कॉमन बेस जनरली प्री एम्प्लिफायर म्हणून यूज केले जातो. प्री एम्प्लिफायर. आणि कॉमन इमिटर म्हणजे कशासाठी, ऑडिओ एम्प्लिफायर. जिथं ऑडिओचं आपल्याला एम्प्लिफाय करायचं आहे सिग्नल, तिथं कॉमन इमिटर शक्यतो लाऊडस्पीकर मध्ये वापरले जातात, ऑडिओ एम्प्लिफायर. आणि हे सीसी कायसाठी वापरलं जातं, इम्पेडन्स मॅच करण्यासाठी. झेडचे जे आपण एसी सर्किट मध्ये आपण म्हणतो झेड इज नथिंग बट आर प्लस जे एक्सएल किंवा आर प्लस जे एक्ससी, दॅट इज नथिंग बट इम्पेडन्स. ते इम्पेडन्स मॅच करण्यासाठी इनपुट साइड आणि आउटपुट साइडचं इम्पेडन्स मॅच करायचं असेल तर तुम्ही तिथं कॉमन कलेक्टर जॉईन करू शकता. आणि सीबी कशासाठी, प्री एम्प्लिफायर म्हणजे एम्प्लिफायरला देण्या अगोदर जर तुमचा सिग्नल हा अजून काहीतरी थोडंफार मॉडिफाय करायचं असेल तर तिथं तुम्ही सीबी एम्प्लिफायर, सीबी कॉमन बेस हे तुम्ही काय करू शकता, ट्रान्झिस्टर अप्लाय करू शकता, तिथं कनेक्ट करू शकता ऍज अ प्री एम्प्लिफायर, ऍज अ ऑडिओ एम्प्लिफायर अँड फॉर इम्पेडन्स मॅचिंग. So this is the comparison table for common base, common emitter and common collector. आलं का लक्षात? Okay with this? Yes, ma'am. Okay, after this my lecture is there, so we will take the 2 more bits of transistor. बघा, आता रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा काय आहे ट्रान्झिस्टर मध्ये ते विचारलेलं आहे तुम्हाला एमसीक्यू ला. रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा फॉर सीबी कॉन्फिगरेशन. सीबी कॉन्फिगरेशन साठी अल्फा असते. अल्फाची व्हॅल्यू काय असते सीबी कॉन्फिगरेशन साठी, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. सीबी साठी आउटपुट करंट काय असतो तुमचा, आयसी असतो, आणि इनपुट करंट काय आहे, आई आहे. बट फॉर ट्रान्झिस्टर साठी आपण एनपीएन ट्रान्झिस्टर साठी बघितले बघा, एनपीएन आणि पीएनपी ट्रान्झिस्टर साठी इक्वेशन काय येत आहे, आठवते का इक्वेशन? हे बघा इथं बघितलेलं. So see this. What is that current coming? IE, it is equal to IB plus IC. हे NPN आणि PNP साठी येते आपल्याला. इमिटर करंट म्हणजे काय, बेस करंट प्लस कलेक्टर करंट. मग तोच आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. So this is nothing but C. Emitter current is equal to base current plus collector current. Base current plus collector current. So now you know alpha is nothing but IC divided by I. मग आई म्हणजेच काय आपण लिहू शकतो ऍज फ्रॉम दिस इक्वेशन. आई म्हणजेच काय, आयसी प्लस आयबी. आईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. अल्फा माहितीये तुम्हाला आयसी डिवायडेड बाय आई आहे, तिथे आईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. इमिटर करंट म्हणजेच काय, आयसी प्लस आयबी आहे. आता इथं पण आयसी आहे, इकडं पण आयसी आहे. सो यू आर गोइंग टू व्हॉट, यू आर गोइंग टू डिवाइड बाय व्हॉट, द टर्म. आयसी आयसी हे कॉमन आहेत, कॉमन म्हणजे हे सिमिलर दिसतात. मग राहिलेला काय, अनसिमिलर पार्ट, दॅट इज आयबी. मग हा आयबी ना तुम्ही प्रत्येक ह्याला काय करायचंय, डिवाइड करायचं आहे. सो यू आर गोइंग टू डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय विच फॅक्टर, आयबी फॅक्टर. सो इट विल बी आयसी डिवायडेड बाय आयबी डिवायडेड बाय, आत पण दोन्हीकडे डिवाइड करा, आयसी डिवायडेड बाय आयबी प्लस आयबी डिवायडेड बाय आयबी. सो आयबी डिवायडेड बाय आयबी इट विल बी 1. आयसी डिवायडेड बाय आयबी जर सीई कॉन्फिगरेशन साठी बघितलं
किंवा आयसी डिवायडेड बाय आयबी हा रेशो म्हणजेच काय, कशाचा आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट झालेला आहे. आयसी डिवायडेड बाय आयबी म्हणजेच काय झालेला आहे, तो बीटा. So instead of IC divided by IB, you can put what, beta. So here is also IC divided by IB, it will be beta. So you will get alpha, it is equal to beta divided by beta plus 1. किंवा डायरेक्टली हे तुम्ही चेंज करू शकता, अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय 1 प्लस बीटा. So this is the relation between alpha in terms of what, बीटा. बीटा जर ती व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही अल्फा कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, बीटाची व्हॅल्यू या फॉर्म्युलामध्ये पुटअप करा, अल्फाची व्हॅल्यू मिळून जाईल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा इन टर्म्स ऑफ बीटा, जर बीटा माहित असेल तर फक्त. तसंच सीई कॉन्फिगरेशन साठी बीटाची व्हॅल्यू काय असती, आयसी डिवायडेड बाय आयबी. मग ती बीटा आपण इथे लिहिणार आहे, बीटा इज नथिंग बट आयसी डिवायडेड बाय आयबी. आता तुम्हाला माहिती आहे हा जनरल फॉर्म्युला, आय इज इक्वल टू आयसी प्लस आयबी. मग आयबी काय येत आहे, आयबी म्हणजेच काय, आई मायनस ऑफ आयसी. मग डिनॉमिनेटर पार्टला इथे पण डिनॉमिनेटर पार्टच रिप्लेस करतोय आणि इथे पण डिनॉमिनेटर रिप्लेस करतोय या जनरल फॉर्म्युलामध्ये. सो आयबी म्हणजेच काय आहे, आई मायनस ऑफ आयसी. सो रिप्लेस दॅट, आई मायनस ऑफ आयसी. ओके. आता जर तुम्ही बघितलं आहे तर आयसी आयसी हे सिमिलर आहेत, हा तुमचा डिसिमिलर पार्ट आहे, मग त्यांनी डिवाइड करायचं आपल्याला प्रत्येकीने. सो डिवाइड बाय आई. सो आयसी डिवायडेड बाय आई डिवायडेड बाय आई अँड आयसी डिवायडेड बाय आई. ओके. मग आयसी डिवायडेड बाय आई म्हणजेच काय आहे, अल्फा. सो यू विल गेट हियर अल्फा, आई डिवायडेड बाय आई इज 1 अँड मायनस अल्फा. सो अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, बीटा. जर तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू दिलेली असेल आणि बीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लावली असेल तर दिस इज द फॉर्म्युला. और दे कॅन आस्क व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ बीटा इन टर्म्स ऑफ अल्फा. What is the formula of beta in terms of alpha? So what is that? Alpha divided by 1 minus of alpha. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आले लक्षात? Yes or no? Yes, ma'am. Okay, so this is about the relation between alpha and beta. Now the next we are going to take is nothing but what is ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर. आता दोनच पॉइंट राहिलेले आहेत आपले. ऍप्लिकेशन ऑफ ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर ऍक्ट एज अन एम्प्लिफायर आणि दुसरा आहे ट्रान्झिस्टर ऍक्ट एज अन स्विच. ओके. मग त्यापैकी आपल्याला एक बघायचं आहे ट्रान्झिस्टर ऍक्टिंग एज अन एम्प्लिफायर. मग एम्प्लिफायर तो ऍक्ट कसा होतो आहे, मग जेव्हा एम्प्लिफायर ऍक्ट होतोय तेव्हा मी सांगितलं होतं की ट्रान्झिस्टर हा कुठल्या रिजन मध्ये असतो आहे, तेव्हा तो ऍक्टिव्ह रिजन मध्ये असतो. आणि ऍक्टिव्ह रिजन मध्ये what is that, input side will be what, input side will be forward bias and the output side will be reverse bias. Input side will be forward bias. So NPN transistor we are going to use. Common emitter configuration घेतलं इथं. कुठलं घेतलं इथं, कॉमन emitter configuration घेतलं मी आता इथं लिहिते. So here which configuration we have taken, CE configuration आपल्याला घेतलेला इथं. कसा तो ऍक्ट होतो आहे, एम्प्लिफायर म्हणून. हे सीई कॉन्फिगरेशन आहे. हा तुमचा एनपीएन ट्रान्झिस्टर, एन पी आणि एन हा इमिटर टर्मिनल आहे, हा बेस टर्मिनल आहे आणि हा कलेक्टर टर्मिनल आहे. सीई कॉन्फिगरेशन, इमिटर टर्मिनल इज कॉमन टू बोथ. इनपुट साइड इकडे आलेला आहे आणि हा तुमचा आउटपुट साइड आहे. ओके. आता म्हणजेच काय आहे, या बेसला तुम्ही काय करणार आहात, इनपुट व्होल्टेज देणार आहात, व्ही इनपुट voltage देता आहात. But this is what forward biasing. So P will be connected to what, positive terminal, and this N will be connected to negative terminal, and this will be forward biasing. Input side forward biasing आहे. कारण की जेव्हा तो एम्प्लिफायर ऍक्ट होतो तेव्हा तो कुठल्या रिजन मध्ये असतो, ऍक्टिव्ह रिजन मध्ये. ऍक्टिव्ह रिजन मध्ये असतो आहे, म्हणजेच इनपुट साइड ऍक्टिव्ह रिजन मध्ये फॉरवर्ड आणि रिव्हर्स.
इनपुट साइड तुमची फॉरवर्ड असणार आहे, आउटपुट साइड तुमची रिव्हर्स असणार आहे. सो दिस विल बी फॉरवर्ड बायस. आणि हे जे आउटपुट साइड आहे ते रिव्हर्स बायस आहे. म्हणजे एन कुठं कनेक्ट केलेलं आहे, पॉझिटिव्हला कनेक्ट केलेलं आहे, आणि हे जे आहे ते निगेटिव्हला कनेक्ट केलेलं आहे. सो दॅट विल बी एज सी इज कनेक्टेड, सो इट विल बी VCC. आणि हा कनेक्ट केलेला आहे बी ला, त्यामुळे ह्याला VBB म्हणतात. आता इनपुट साइडला तुम्ही इनपुट व्होल्टेज द्यायचा आहे, चेंज सायनोसोडल व्होल्टेज द्यायचा आहे, आणि त्याला आपण इनपुट व्होल्टेज Vin म्हणतो आहे. ओके, हे फॉरवर्ड बायसिंग केलेलं या बॅटरीनं, हे रिव्हर्स बायसिंग केलेलं आहे हे या बॅटरीनं. हे झालं फॉरवर्ड आणि रिव्हर्स बायसिंग. तर आता आपल्याला सप्लाय द्यायचा आहे. ओके, जे काही इनपुट व्होल्टेज आहे ते आपल्याला सप्लाय व्होल्टेज आपण Vin नी देतो आहे. Vin सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे, अल्टरनेटिंग सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे. आणि ह्या आउटपुट साइडला आपण एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे. रेजिस्टर कनेक्ट करणार आहे, तिथे आपण आउटपुट मेजर करतो आहे, व्ही आउटपुट मेजर करतो आहे अक्रॉस द लोड रेजिस्टर. मग आता काय सांगितलंय, एम्प्लिफायर म्हणजे नक्की काय आहे, की जर तुम्ही स्मॉल चेंज इन द इनपुट व्होल्टेज, जर इनपुट व्होल्टेज मध्ये तुम्ही स्मॉल चेंज केला तर तुम्हाला आउटपुटला काय मिळतं आहे, लार्ज प्रपोर्शनल चेंज मिळतं आहे. स्मॉल चेंज जर फक्त केला तर आउटपुट साइडला तुम्हाला काय मिळतं आहे, लार्ज प्रपोर्शनल चेंज मिळते आहे. त्यावेळेस आपण म्हणू शकतो की तिथं काय झालेलं आहे, व्होल्टेज एम्प्लिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे स्मॉल सिग्नल व्होल्टेज यू आर गोइंग टू गिव्ह ॲट द इनपुट, आणि तिथं चेंज करता आहात तुम्ही व्होल्टेज, तर तुम्हाला ॲट द आउटपुट काय मिळतं आहे, मॅग्निफाईड किंवा एम्प्लिफिकेशन होते त्या सिग्नलचं. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो की व्होल्टेज एम्प्लिफिकेशन टेक प्लेस, व्होल्टेज एम्प्लिफिकेशन टेक प्लेस. आणि त्यावेळेस हे कॉमन इमिटर काय ऍक्ट होणार आहे, एम्प्लिफायर म्हणून ऍक्ट होणार आहे. कॉमन इमिटर काय ऍक्ट होणार आहे, तो एम्प्लिफायर म्हणून ऍक्ट होणार आहे. कारण की तुम्ही इनपुटला सिग्नल देता आहात आणि तुम्हाला ते सिग्नल आउटपुटला कसं मिळत आहे, मॅग्निफाईड किंवा त्याचं एम्प्लिफिकेशन होत आहे. म्हणून हा जो ट्रान्झिस्टर आहे, कॉमन इमिटर ट्रान्झिस्टर, तो काय ऍक्ट झालेला आहे, एम्प्लिफायर म्हणून ऍक्ट झालेला आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. मग कसं दाखवणार आहे, त्यासाठी हे कॉमन इमिटरचं कॉन्फिगरेशन घेतलेलं आहे आणि त्यासाठी इनपुट व्होल्टेज तुम्ही प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि आता डेरिव्हेशन आहे, इनपुट व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यानंतर द ट्रान्झिस्टर So the transistor is operated in CE configuration. Common emitter configuration मध्ये तो ऍक्ट होतो आहे, इमिटर कॉमन आहे. आता ड्यू टू अ स्मॉल चेंज इन इनपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेजला जर स्मॉल चेंज केला, देर विल बी अ स्मॉल चेंज इन व्हॉट, द बेस करंट. का बेस करंटला चेंज होणार आहे हे लक्षात घ्या. हे बघा, इथे इनपुट व्होल्टेज तुम्ही चेंज केला तर हे इनपुट व्होल्टेज कुठे जात आहे, बेस टर्मिनलला जाते, लक्षात घ्या. मग बेस टर्मिनलला करंट कुठला आहे तुमचा, IB. मग जर इनपुट व्होल्टेज चेंज केलं तर व्होल्टेज चेंज झाल्यामुळे कुठला करंट चेंज होणार आहे, IB करंट चेंज होणार आहे, लक्षात घ्या. बेस करंट चेंज होणार आहे. बेस करंट या कॉमन इमिटर साठी इनपुट करंट आहे. इनपुट करंट कॉमन इमिटर साठी इनपुट करंट आहे IB आणि आउटपुट करंट आहे कुठला, IC. ओके, सो इनपुट करंट चेंज होणार आहे. जर तुम्ही इनपुट व्होल्टेज चेंज केलं तर इनपुट करंट पण तुमचा काय होणार आहे, स्मॉल चेंज इन द इनपुट करंट IB. मग IB चा फॉर्म्युला काय आहे, अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ, IB इज नथिंग बट व्हॉट, व्होल्टेज डिवायडेड बाय कर रेजिस्टर. व्होल्टेज काय आहे, इनपुट व्होल्टेज Vin, स्मॉल चेंज आहे त्यामुळे डेल्टा, स्मॉल चेंज इन Vin डिवायडेड बाय व्हॉट इज द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय आहे तिथं, या रेजिस्टन्स इथं कनेक्ट करू शकता, दिला नाहीये रेजिस्टन्स, तो इथं तुम्ही कनेक्ट करू शकता रेजिस्टन्स. तिथं एक रेजिस्टन्स RB, बी ला जो कनेक्ट केलेला आहे तो तुम्ही RB लिहू शकता. सो इथं काय येणार आहे, Vin डिवायडेड बाय RB येणार आहे. सो द करंट IB अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ इट विल बी व्हॉट, so it will be what, IB it is equal to delta Vin divided by RB. हे झालं तुमचं इनपुट करंट. आता तुम्हाला माहिती आहे जर इनपुट करंट चेंज झाला
तर आउटपुट करंट पण चेंज होणार, कारण की तुम्हाला रिलेशन माहिती आहे, इनपुट करंट आणि आउटपुट करंटचं रिलेशन हे कॉमन इमिटर मध्ये इट इज गिवन बाय व्हॉट, बीटा. बीटाची व्हॅल्यू काय असते, आउटपुट करंट डिवायडेड बाय इनपुट करंट. व्हॉट इज बीटा, आउटपुट करंट IC डिवायडेड बाय IB. जर IB चेंज झाला तर रिझल्टिंग आउटपुट करंट विल ऑल्सो चेंज. रिझल्टिंग आउटपुट करंट विल ऑल्सो व्हॉट, चेंज. हे बघा इथं घ्या, इनपुट करंट जर चेंज झाला तर तुमचा आउटपुट करंट पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. का, कारण की तुम्हाला माहिती आहे बीटा म्हणजेच काय आहे, so here you can write what is that beta value. Beta, it is nothing but what is that, IC divided by IB. जर स्मॉल चेंज इन द इनपुट करंट, हा तुमचा इनपुट करंट आहे, स्मॉल चेंज इन द इनपुट करंट झाला तर देर विल बी व्हॉट, रिझल्टिंग चेंज इन द आउटपुट करंट ऑल्सो, बिकॉज बीटा इज नथिंग बट IC डिवायडेड बाय IB. मग IB जर चेंज झाला तर IC पण तुमचा चेंज होणार आहे. कुठल्या फॅक्टरने IC चेंज होणार आहे, दॅट इज डेल्टा IC. डेल्टा IC विल बी व्हॉट, बीटा इंटू डेल्टा IB. बीटा इंटू डेल्टा IB. ओके, मग बीटाची व्हॅल्यू, बीटा डेल्टा IB म्हणजेच काय आहे, अकॉर्डिंग टू दिस इज सपोज फर्स्ट इक्वेशन. सो डेल्टा IB ची व्हॅल्यू पुट करा इथं. काय येते, डेल्टा IB म्हणजेच डेल्टा V इन डिवायडेड बाय RB. सो डेल्टा IB च्या ऐवजी इथं काय पुटअप करा, डेल्टा V इन डिवायडेड बाय RB. ओके, सो हेन्स द करस्पॉन्डिंग चेंज इन द आउटपुट व्होल्टेज इज गिवन बाय. सो यू गॉट नाउ डेल्टा IC. डेल्टा IC ची व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला सेकंड इक्वेशन मध्ये. आता पुन्हा हे प्रॉब्लेम बघा. आता हा मिळालाय तुम्हाला, करंट मिळालेला आहे डेल्टा IC. मग हा जो करंट आहे या लोड रेझिस्टन्स मधनं झाल्यानंतर IC इंटू RL, व्हॉट यू विल गेट, आउटपुट व्होल्टेज. IC इंटू RL काय मिळतंय तुम्हाला, आउटपुट व्होल्टेज मिळतं आहे. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, हे बघा, you got delta IC and when it passes through the load resistance, what you will get, output voltage. So delta IC into RL, what you will get, output voltage. So put the value of delta IC from equation, so from equation 1, from equation 2, put the value of what, that is delta IC. Delta IC ची value put up करा. So beta delta V in divided by RB into RL you will get. Okay, rearrange this term. हे RL इकडे घ्या आणि डेल्टा V in बाहेर जाऊ दे. So beta into RL divided by RB into delta V in. मग हा जो आहे, हे तुम्हाला जो मिळालेला आहे, हा काय झालेला आहे, हे नेहमी ग्रेटर दॅन 1 असणार आहे, कारण की बीटाची व्हॅल्यू ही नेहमी काय असते, पॉझिटिव्ह असते आहे. बीटाची रेंज काय आहे, 20 to few hundred आहे, त्यामुळे ती नेहमी ग्रेटर असणार आहे. बीटा इंटू RL डिवायडेड बाय RB, इट विल बी मच हायर दॅन 1. इट विल बी ग्रेटर दॅन ऑलवेज 100 पेक्षा जास्त नाही, फक्त इथे लिहिलेलं आहे मच ग्रेटर दॅन 1, कारण की बीटा आणि हे काय जो फॅक्टर येईल तो तुम्ही मल्टिप्लाय केल्यानंतर त्याची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे, इट विल बी हायर दॅन, इट विल बी पॉझिटिव्ह, म्हणून हायर दॅन 1 म्हटलेलं आहे. सो व्हॉट यू आर गेटिंग, that is delta V naught, it is always, it will be what, delta V. जर तुम्ही स्मॉल चेंज केलं तर हा जो मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे हा ग्रेटर दॅन 1 असणार आहे नेहमी. त्यामुळे डेल्टा V into some factor will be there and that will be delta V0. So small change जर बीटा तुम्ही 100 घेतलं तर तुम्हाला डेल्टा V naught किती येणार आहे, RL डिवायडेड बाय RB. समजा मिनिमम व्हॅल्यू रेशो तुमचा 1 आला तर बीटाची व्हॅल्यू काय आहे, 100. त्यामुळे 100 इंटू व्हॉट, 1 इंटू डेल्टा V in काय असेल. मग डेल्टा V in समजा मी 2 व्होल्ट घेतला V in, तर मला V0 ची व्हॅल्यू किती मिळणार आहे, 2 into 100, what you will get, that is 200 volt. So small change in the input voltage, you are getting large change in what, that is the output voltage. 2 तुम्ही चेंज करता आहात, तुम्हाला आउटपुटला 200 व्होल्ट मिळतंय, लक्षात घ्या. So it will act as an what, amplifier. So small change in the input voltage, we get a large change in the output voltage, that is delta V0. Hence this BJT act as an what, voltage amplifier. आलं का लक्षात? Yes, ma'am. येते का लक्षात हे? Yes or no? Yes, ma'am. application काय आहे ट्रान्झिस्टरचा, तो ऍक्ट होतोय एम्प्लिफायर म्हणून.
तो कसा ऍक्ट होतोय ऍम्प्लिफायर, कुठल्या रिजन मध्ये ऍम्प्लिफायर ऍक्ट होतोय, दॅट इज ऍक्टिव्ह रिजन मध्ये. मग त्यासाठी मी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन घेतलेलं आहे ऍक्टिव्ह रिजन मधलं. मग हे तुमचं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन आहे NPN. इमिटर हा कॉमन आहे इनपुटला आणि आउटपुटला. मग इनपुटला तुम्ही काय ऍक्टिव्ह रिजन म्हणजे इनपुट साइड तुम्ही फॉरवर्ड बायसिंग करा. सो दिस इज द NPN ट्रान्झिस्टर. सो P विल बी कनेक्टेड टू पॉझिटिव्ह, N विल बी कनेक्टेड टू नेगेटिव्ह बाय द बॅटरी VBB. म्हणजे हे फॉरवर्ड बायसिंग केलेले. हे तुम्ही रिव्हर्स बायसिंग करा. सो इट इज रिव्हर्स बायसिंग बाय VCC. आफ्टर दॅट आउटपुटला तुम्ही लोड रेजिस्टर जॉईन करायचा आहे, कारण की आउटपुटला आपल्याला आउटपुट व्होल्टेज मेजर करायचं आहे V आउट. इनपुटला तुम्ही इनपुट सप्लाय द्या V इन. मग काय म्हणताय मी की हा ट्रान्झिस्टर ऍक्ट होणार आहे ऍम्प्लिफायर. कसा, जर तुम्ही स्मॉल चेंज केला इनपुट व्होल्टेज मध्ये तुम्हाला रिझल्टिंग लार्ज चेंज मिळणार आहे आउटपुट मध्ये. मग ते मला डेरिव्हेशननी प्रूव्ह करायचंय. मग मी इथे स्मॉल चेंज करते इनपुटला. इनपुटला जर स्मॉल चेंज केला तर इनपुट हे कुठं जाते बेसला. तर बेस करंट तुमचा इन्क्रीज होणार आहे. सो बेस करंट इन्क्रीज झाला तर तुमचा आउटपुट करंट इन्क्रीज होणार आहे. अँड दॅट आउटपुट करंट विल फ्लो थ्रू व्हॉट, दॅट इज V आउट. मग त्याचं रिलेशन इथे सांगितलेलं आहे. सो दॅट बेस करंट इट इज गिवन बाय ओहम्स लॉ. I म्हणजेच काय, V डिवायडेड बाय R. V इन म्हणजेच काय, इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स जो बेसला कनेक्ट केलेला आहे RB. मग हे झाल्यानंतर करस्पॉन्डिंग चेंज इन व्हॉट कलेक्टर. जर बेस करंट तुमचा जास्त झाला तर तुमचा करस्पॉन्डिंग आउटपुट करंट पण चेंज होणार आहे बाय फॅक्टर, दॅट इज बीटा इज इक्वल टू IC डिवायडेड बाय IB. मग IC म्हणजेच काय येणार आहे, बीटा इंटू IB. स्मॉल चेंज केला तर IC पण तुम्हाला रिझल्टिंग चेंज मिळणार आहे इंटू बीटा करणार आहे. तर मग इथं डेल्टा IB ची आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप केलेली आहे, ती इथं पुटअप करा. सो यू विल गेट डेल्टा V इन डिवायडेड बाय RB. आता डेल्टा IC इट इज पासिंग थ्रू द लोड रेजिस्टर, you will get delta voltage. IC into RL you will get voltage. I into R you will get what, voltage. So delta IC into RL you will get voltage. So this delta IC ची व्हॅल्यू काय आहे ती पुटअप करा and rearrange. You will get delta VSO on one side and delta V in on one side, but that multiplying factor will be beta into RL divided by RB. The ratio of resistance is always positive and beta ची व्हॅल्यू नेहमी 100 घेतायत कॅल्क्युलेशन करताना. मग जर मी 100 घेतली आणि रेशो मिनिमम घेतला दॅट इज 1, so you will get, if you take V in 2 volt you will get output voltage as 200 volt. So a small change in the input voltage, it will get a large change in the output voltage. Hence it will act as an what, voltage amplifier. आलं का लक्षात? Yes or no? लक्षात येते का? येते का लक्षात? Yes, ma'am. Okay, so this is about transistor as an amplifier, and the last point in the transistor, it is nothing but transistor as a switch. Transistor as a switch. Second application, हे दोन विचारलेले आहेत तुम्हाला MCQ ला. Application transistorचा काय आहे? It act as a switch or it act that is, and second is it act as an amplifier. दोन्ही पण applications आहेत, as an amplifier also, as an switch also. मग तो कधी ऍक्ट होतो आहे? आता स्विच हे ऑन आहे, ऑन स्विच पण असतं आणि ऑफ स्विच पण असते. मग ऑन स्विच म्हणजे काय, दॅट इज नथिंग बट यू कॅन से स्विच इज व्हॉट, ओपन स्विच अँड क्लोज स्विच. सो व्हेन दॅट ट्रान्झिस्टर विल ऍक्ट एज अन ओपन स्विच, when that transistor will act as an open switch, that we are going to find out, and when that transistor will act as an closed switch, ते आपल्याला बघायचं आहे. मग हे ट्रान्झिस्टर ऍज अन स्विच आपण बघतो आहे, त्यामध्ये पहिला जो येतो आहे, पहिला ओपन स्विच आपण कन्सिडर केलेला आहे. मग ओपन स्विच जेव्हा आपल्याला कन्सिडर करायचं आहे त्यावेळेस लक्षात घ्या, कॉमन इमिटरच घेतलेला आहे मी. मग आता इथं काय काय केलेलं आहे फक्त सांगते आहे. बेसला तुम्ही इनपुट व्होल्टेज देणार आहात, इमिटर तुमचा ग्राउंड असणार आहे, इमिटरला ग्राउंड कनेक्ट केलेला आहे. ओके, इमिटरला ग्राउंड कनेक्ट केलेला आहे थ्रू द रेजिस्टन्स RE. आणि कलेक्टर साइडला काय दिलेला आहे, व्होल्टेज दिलेला आहे प्लस VCC. कलेक्टर साइडला काय दिलेलं आहे, व्होल्टेज दिलेला आहे. ऍज वेल ऍज जे काय आउटपुट तुम्ही घेता आहात ते कुठल्या टर्मिनलला घेणार आहे, कलेक्टर अँड इमिटर साइडला.